चला, आज मस्त असे रताळ्याचे कटलेट बनवूयात, जे बनवायला सोपेच आहेत आणि खायला सुद्धा तितकेच स्वादिष्ट आहेत. म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. फक्त उपवासासाठीच का बरं, तर इतर वेळेस सुद्धा मुलांच्या डब्यासाठी म्हणा, अधून-मधून खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे कटलेट बनवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये सुद्धा आरामात 8 दिवस टिकतात आणि हवं तेव्हा शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी रताळी आधीच उकडून ठेवली होती. ही रताळी आपल्याला चांगली अशी खिसून घ्यायची आहेत. खिसून घेतल्यामुळे रताळ्यांमधले जे धागे आहेत ते सुद्धा खिसले जातात आणि असे धागे-धागे कटलेटमध्ये अजिबात येत नाही. तर चला इथे दोन्हीही रताळे मी अशी मस्त खिसून घेतलेली आहेत. बाकीचं साहित्य यामध्ये घालू. तर चवीपुरतं यामध्ये मी मीठ घातलं. यासोबतच मिरचीचा ठेचा इथे मी करून घेतलेला आहे. हा सुद्धा यामध्ये घातला. आपल्या आवडीप्रमाणे मिरची तुम्ही इथे वापरू शकता किंवा लाल तिखट जरी तुम्हाला वापरायचं असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकता. मस्त चटपटीत असा फ्लेवर यावा म्हणून इथे मी 5 चमचा आमचूर पावडर घेतली. आता उपवासाला चालत असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर घाला. नाहीतर ही कोथिंबीर तुम्ही इथे स्किप केली तरी सुद्धा चालेल. आता घातलेलं हे सगळं साहित्य हाताने चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊ. तर सगळं मिश्रण असं चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं. आता याला बाइंडिंग येण्यासाठी इथे आपल्याला वापरायचं आहे राजगिऱ्याचं पीठ. तर अर्धा कप इथे राजगिऱ्याचं पीठ मी घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धाच कप घ्यायचंय, लागेल तसं आपल्याला यामध्ये पीठ मिक्स करायचंय. जोपर्यंत छान अशी बाइंडिंग येत नाही तोपर्यंत पीठ मिक्स करत राहा. आता इथे अर्धा कप घेतलेल्या पिठापैकी निम्म पीठ मी इथे घातलेलं आहे. यामध्येच भुज मसालेचा हा भुना जिरा मी घालणार आहे. तर अर्धा छोटा चमचा जिरे पावडर घातले की ज्यामुळे स्वाद या टिक्कींना खूप मस्त येईल. यासोबतच भोज मसाल्याचं चिली फ्लेक्स सुद्धा घातलं. भोज मसाले संपूर्णपणे केमिकल विरहित आहे. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह यामध्ये घातलेले नाहीत किंवा कुठलेही आर्टिफिशियल रंग सुद्धा नाही. संपूर्ण मसाले कांदा लसूण विरहित आहेत. जर तुम्हाला हे मागवायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता घातलेलं सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता अजूनही हे मिश्रण थोडंसं मला पातळ वाटतंय, म्हणून उरलेलं जे पीठ आहे ते संपूर्ण पीठ मी यामध्ये घालून घेते. 2 रताळ्यांसाठी अर्धा कप राजगिरा पीठ अतिशय परफेक्ट होतं. खूप जास्त पातळ सुद्धा होत नाही आणि खूप घट्ट सुद्धा होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता डोला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि यानंतर आपल्याला कटलेटचे शेप द्यायचे. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे शेप देऊ शकता. अगदी गोल द्या, नगेट्सचे द्या किंवा हार्ट शेप तुम्ही देऊ शकता. तर इथे मी थोडेसे गोल असे आकाराचेच कटलेट करणार आहे की ज्यामुळे आपल्याला शॅलो फ्राय करायला अगदी सोयीस्कर पडेल. हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा हे करू शकता. तर फार वेळ लागत नाही कटलेटला शेप देण्यासाठी. एक वेगळी टेस्ट आणि वेगळा लुक दिसण्यासाठी ना यावरती आपण काजूची पाकळी चिकटून घेऊयात. हाताला तेल लावलं ना की या कटलेटला हवा तो आकार अगदी पटापट देता येतो. तयार केलेले हे कटलेट हवाबंद डब्यामध्ये तुम्ही आहे असे ठेवून दिले तरी सुद्धा फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस आरामात टिकतात. आणि जेव्हा हवं आहे त्यावेळेस तुम्ही फ्रीजमधून काढून घ्या. रूम टेम्परेचरवरती आलं की लगेचच तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा मग डीप फ्राय केलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने 5 ते 6 दिवस तुम्ही हे एन्जॉय करू शकता. आता इथे एका प्लेटमध्ये मी वरई छान बारीक मिक्सरला करून घेतली. हलकीशी ती रवाळ झालेली आहे. ही एक्स्ट्रा स्टेप आहे. जर तुम्हाला नसेल करायचं तुम्ही स्किप करू शकता. डायरेक्टच असेच हे कटलेट तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या. पण इथे हलकेसं वरच्या साईडने क्रंचीपणा यावा म्हणून ही एक्स्ट्रा स्टेप. आता वरही थोडीशी यावरती लावून घ्यायची, प्रॉपर अशी कोट करून घ्यायची आणि याच पद्धतीने असे 3-4 मी कटलेट तयार करून घेतले. सुरुवातीला हे कटलेट आपण शॅलो फ्राय करून घेऊ. तर यासाठी इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन हलकासा गरम झाला की यामध्ये अर्धा पळी तेल घालूयात आणि तेल गरम झाले की मग एक-एक कटलेट आपण या तेलावरती ठेवूयात. गॅसची फ्लेम मीडियम करायची. मीडियम फ्लेमवरतीच हे कटलेट आपल्याला चांगले परतून घ्यायचेत. लो टू मीडियम फ्लेमवरती कटलेट शॅलो फ्राय केले की आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे फ्राय होतात. तर साधारण 2-1 मिनिट झाले असतील. पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेऊ. जर तुम्हाला असं वाटलं की या साईडने अजून रंग धरलेला नाही, तर आणखीन एखादा दुसरा मिनिट तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. आता थोडंसं तेल खालच्या साईडने सुद्धा सोडूयात म्हणजे मग व्यवस्थित असं खालच्या साईडने सुद्धा फ्राय होतील. आता खालच्या साईडला आपण काजूची पाकळी लावली आहे. यामुळे संपूर्णपणे आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यावे लागते. म्हणूनच हलक्या हाताने दाब देत हे कटलेट खालच्या साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर बघा अगदी हलक्या हाताने दाब द्या म्हणजे मग व्यवस्थित असे फ्राय होतील. तर हे पहा या साईडने सुद्धा हे कटलेट मस्त असे फ्राय झालेले आहेत आणि रंग सुद्धा अतिशय सुरेख आलाय. आता बऱ्याचदा काय होतं आपण असे गोल कटलेट करतो ना तर साईडच्या ज्या कडा आहेत त्या हव्या तशा फ्राय होत नाही कारण आपण खूप कमी तेलामध्ये या फ्राय करून घेतोय.
म्हणूनच काय करायचं, अशा पद्धतीने जर तुम्ही पॅन घेतला असेल, तर कढईला सगळं तेल घ्यायचं आणि या तेलामध्येच या कटलेटच्या कडा सुद्धा हलक्याशा तळून घ्यायच्या. अगदी कमी तेलामध्ये सुद्धा संपूर्ण कटलेट मस्त असे फ्राय होतात. एखाद्या चटणीसोबत तुम्ही हे कटलेट सर्व्ह करू शकता किंवा लहान मुलांना तर तुम्ही असेच खायला देऊ शकता. फक्त तिखटाचं प्रमाण मग थोडंसं कमी ठेवा. तर सुरुवातीची एक बॅच इथे माझी तळून झालेली आहे आणि दुसरी बॅच मी तळण्यासाठी ठेवलेली आहे. थोड्याशा तेलामध्ये सुद्धा मस्त असे शॅलो फ्राय झालेले आहेत. पाहताच हे कटलेट खावेसे वाटतात आणि याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा इथे तळून झालेली आहे. वरून छान कुरकुरीत, आतमधून मस्त असे सॉफ्ट असे कटलेट इथे तयार झालेले आहेत. कोणाला कळणार सुद्धा नाही, की हे उपवासाचे कटलेट असतील. आशा करते, की आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.